आपल्यापैकी बरेच जण सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. यामागे उद्देश असतो वजन कमी करणं, फिट राहणं, किंवा शुगर असेल, डायबिटीज असेल ज्यांना तर ते शुगर कमी करणं, उच्च रक्तदाब असेल तर तो कमी करणं. परंतु जर त्यामध्ये तुमचं जर रेग्युलर एकच सिक्वेन्स असेल, म्हणजे तुम्ही एकाच सेम स्पीडने जर चालत असाल दररोज, मग तुम्ही 1 तास चाला किंवा 2 तास, त्याने शरीराला बऱ्यापैकी फरक पडत नाही. मग बरेच जण म्हणतात की वर्षानुवर्ष चालतोय तरी सुद्धा काहीही फरक पडलेला नाहीये किंवा हेल्दी वाटत नाहीये. तर ॲक्च्युली एक जॅपनीज पद्धत आहे इंटरवल वॉकिंग. यामध्ये काय करायचं असतं की 3 मिनिटांसाठी फास्ट वॉक करायचं, 3 मिनिटांसाठी स्लो, 3 मिनिटांसाठी मीडियम. म्हणजे जर तुम्ही 3 मिनिटांसाठी एकदम पळताय, त्याने तुमचा श्वास एकदम खोल जातोय किंवा तुम्हाला धाप लागतीये, त्यानंतर तुम्ही एकदम स्लो 3 मिनिटापर्यंत चालताय, त्याने तुमचं नॉर्मलाइज होतोय श्वास, आणि त्यानंतर तुम्ही 3 मिनिटांसाठी मीडियम चालताय, त्याने थोडा श्वास तुमचा अजून थोडासा वाढतोय. तर यामध्ये तुमच्या कॅलरीज सुद्धा बर्न होतील आणि तुम्हाला जास्त फायदा होईल. याचा करून पहा.